याप्रमाणे श्वास घेऊया. श्वास सोडताना ओंकार उच्चारण करू. या श्वास या पुन्हा श्वास उच्चारण करूया. श्वास मी प्रार्थना म्हणतोय, माझ्या पाठीमागेची आहे. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण करूया. आपल्या ग्रामदेवीचं स्मरण करूया. आपल्या कुलदेवतेचं स्मरण करूया. आपल्या कुलदेवीचं स्मरण करूया. आपल्या आई वडिलांचं स्मरण करूया. हातावरती हात घर्षित करायचे आहेत, उष्णता निर्माण करायची आहे, डोळ्याला लावायचे, अंगात डोळे उघडायचे. सर्वांना नमस्कार. श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कनेरी व प्राथमिक शाळा कुमार विद्या मंदिर चंद्रगड यांचे संयुक्त विद्यमाने आज येथे पाद्यपूजन सोहळा संपन्न होतो आहे. पाद्यपूजन म्हणजे काय, तर आपण सगळ्यांनी पाद्यपूजा केलेली आहे. केव्हा केली आहे, तर पितृपंधरवड्यामध्ये, ज्याला आपण महालयाचा महिना म्हणतो किंवा महालाचा महिना म्हणतो. या महालाच्या महिन्यामध्ये आपण पाद्यपूजा केली. ती पाद्यपूजा केली ते खोटे खोटे आई बाबा म्हणून कोणाला तरी जे म्हणजे सांगतील त्या नावच नावाला जोडा शोधायचा आणि त्या जोड्याची पायपूजा करायची. त्यांना जेव खाऊ घालायचं आणि त्याच्यानंतर तो महाल संपन्न झाला असं आपण म्हणतो. आज आपण खरेच भाग्यवान आहोत की आपली मुलं आज आपली पायपूजा करतात. या पाद्यपूजनाची गरज का निर्माण झाली, तर सन 2013 मध्ये परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी जे आता मठाचे 49वे मठाधिपती आहेत, यांनी सन 2013 ला विद्याचेतना नावाचा प्रकल्प चालू केला. त्या प्रकल्पाचं नामकरण 2016 ला विद्याचेतना असं झालं. त्याच्या अगोदर आपण संध्या गुरुकुल नावाने हा प्रकल्प चालू होता. स्वामीजींनी सुरुवातीला मगाशी शिंदे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मठावरती 15 शाळा सुरुवातीला दत्तक घेतल्या आणि 2016 पासून त्याचा विस्तार 2021 पर्यंत आपण 330 शाळांमध्ये हा प्रकल्प चालवतो. हा प्रकल्प चालवत असताना स्वामीजींच्या असं लक्षात आलं की आपण काम करतो आहोत हे मराठी भाषेवरती काम करतो आहोत,
आणि शिक्षणावरती काम करतो आहोत. त्या दोन्हीवरती काम करून चालणार नाही तर आपल्याला मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकवायची असेल तर संस्काराचे देखील आपण धडे दिले पाहिजे. आणि हे संस्काराचे धडे देण्यासाठी आपण 2016 पासून विद्याचेतना प्रकल्पामध्ये पाद्यपूजन नावाचा हा कार्यक्रम याच्यामध्ये घेतला. पाद्यपूजा म्हणजे फक्त आईबाबांचं पाय पूजायचे नाहीये, तर आईबाबांनी आणि आपल्या बाळांनी आपल्याकडे जी जबाबदारी आहे ती जबाबदारी काय आहे या जबाबदारीची जाणीव व्हावी या उद्देशाने आपण हा पाद्यपूजन सोहळा करतो आहोत. आताची जर आपण पिढीची जर बघितली तर आताच्या पिढ्यांच्या मध्ये आणि मुलांच्या मध्ये खूप अंतर वाढलेला आहे. नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. हा दुरावा कुठेतरी कमी व्हावा, नात्यांमधला जो बंध आहे, स्नेहबंध आहे तो वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने आपण हा पाद्यपूजेचा सोहळा करतो. आपल्या नात्याची सुरुवात किंवा नात्यांमध्ये ज्याला व्यवहारिकता वाढलेली आहे त्याची सुरुवात आपल्या घरातूनच होते. बघा, आपण जर एखाद्या बाळाला तुम्ही काम सांगितलं तर ते बाळ म्हणते मला एक 2 रुपये दे, किंवा बाबांकडे हट्ट करतो मला गाडीवर फिरवा, किंवा आईकडे हट्ट करतो मला टीव्हीचा रिमोट पाहिजे, तर ते तुमचं काम आहे. आणि आता पुरवलेला हट्ट एवढा विकोपाला जातो क्षुल्लक कारणावरून. आता शालेय विद्यार्थ्यांच्या मध्ये आत्महत्या वाढतात. परवाच नागपूरमध्ये घडलेली घटना आहे. 14 वर्षाचा दादा आणि 16 वर्षाचा दादा, आई बाबांनी गाडी घेऊन दिली नाही म्हणून दोघांनी आई बाबांचा गळा चिरून केला. आता ही जर मुलं आता 14 आणि 16 वर्षाची मुलं जर आई बाबांचा खून करत असतील तर खरंच आपण विचार केला पाहिजे, आपण शिक्षित झालो पण आपण संस्कारित झालो का? आणि या संस्काराची रुजवणूक आजपासून आपण या विद्यार्थ्यांच्या मध्ये करणार आहोत. आम्ही 300 शाळांच्या मध्ये फिरताना आम्हाला असा अनुभव आला की विद्यार्थ्यांच्या मध्ये शिवी देण्याचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर शिवी द्यायचे प्रमाण म्हटलं तर आमच्या एकाही शाळेच्या कुठल्याही पुस्तकामध्ये शिव्यांचा तास नाही, किंवा कुठलेही गुरुजी आमच्या शिव्या शिकवत नाहीये. शिव्या मुलं शिकतात कुठून तर ते कुटुंबात. तुमच्याकडं मुलं 18 तास असतात, आमच्याकडे मुलं फक्त 6 तास असतात. 6 ते 4 तास त्यांचं अध्यापन, 2 तास मैदानावरती असतात. 18 तास मुलं तुमची तुमच्यासमोर असताना आपल्या घरामध्ये आपण जे काही वर्तन करतो, आपल्या समाजामध्ये त्यांच्या दृष्टीस पडणारं जे वर्तन आहे या वर्तनाचा त्यांच्यावरती निश्चितच परिणाम होत असतो. आणि आमच्या मानसशास्त्राच्या अध्ययनानुसार सगळ्या शिक्षकांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात. आपण जर व्यवस्थित